बळीराजा प्रेरणा संदीप एरंडे चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आपलं. ही आपली मोसंबी आहे. इथं आपलं कटर हाणायचं काम चालू आहे बघा. आपण कटर हाणून राहिलो आहे. गवत बघा कसं झालं आहे, किती वाढलेलं आहे. पण आपण फुटफुट गवताचं वरून कटर हाणतो. फुटभर गवत होतं नंतर वरून त्याला हाणतो. कारण कसं आहे, सगळं जर खडून गवत काढलं तर मोसंबीला भाप लागण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं आपण आहे का इतकं वरून त्याला कट करत असतो. बघा किती वरून कट झालं. ठीक आहे, या अशा पद्धतीनं आपलं गवत कट करायचं काम चालू आहे मित्रांनो. आणि हे जो माल आहे मित्रांनो, आता ह्यो आंब्या माल आहे, याला आता आपल्याला कटर हाणायचं झालं की आपण याला युरिया सोडणार आहे. युरिया सोडायचं आपल्याला 25 किलो एकरी. हे अशा पद्धतीनं आपले मोसंबी आहे मित्रांनो. एकरी 25 किलो आपल्याला युरिया सोडायचा आहे त्याला. हे बघा अशा पद्धतीनं आहे माल. आणि एखादा अर्ध पहिलं अडकिन्या फळ राहिलेलं आहे मित्रांनो. आता हे बघा, हे अडकिन्या पहिलं राहिलेले बारीक, ते त्यावेळेस उन्हाळ्यात पोचलं नाही, त्याच्यामुळं ते आता पिवळं झालेलं आहे जरा. अशा पद्धतीनं आमचं कटर हाणलं. तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो कटर कसं चालतं. फक्त ह्या महिन्यात आहे ना, ऑगस्ट महिन्यात फुटभर गवत वर ठेवून कट करायचं. पुरी जमीन उघडी पाडायची नाही मित्रांनो, कधी पण लक्षात ठेवा. नाही तर त्यांना काय होतं, भाप लागण्याची शक्यता असते. मग मोसंबीची गळ होऊन जाते भाप लागल्यावर. आता तिथे गेल्यावर आपल्याला आवाज नाही यायचा, पण तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीनं आपण कट करू राहिलो त्याला. या अशा पद्धतीने गवत आहे मित्रांनो. आपण तणनाशक फवारत नाही याच्यात 4 वर्षापासून. 4 वर्षापासून आपण कोणताही तणनाशक याच्यात फवारीत नाही. असंच कटरचं साहाय्यानं कट करीत असतो. म्हणजे तणनाशक जर नाही फवारलं तर गळ होत नाही. हे आपल्याला 4 वर्षाचा अनुभव आहे मित्रांनो. गवत आपलं किती मोठं झालं तर काही हरकत नाही, त्याला आपण कटरच्या साहाय्यानं कट करतो. आणि गवत ज्यावेळेस कट करून जमिनीवर पडतं आणि सडतं, त्याच्यापासून कार्बन पण झाडाला मिळतं. त्याच्यामुळं त्याच्यात तणनाशक कधी फवारायचं नाही. हे बघा असं मालाची क्वालिटी बघा, चांगली आहे एकदम. या अशा पद्धतीनं आपलं कटर मारायचं काम चालू आहे मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, ज़्यादा शेअर करा आणि सबस्क्रायबर करा. चला, जय जवान, जय किसान, जय महाराज.